करूयात। ओम नमो झियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। आपण बाबा मुक्तानंदांचे गुरु भगवान नित्यानंद ह्यांच्या चरित्राचं वाचन करत आहोत आणि त्यामध्ये त्यांच्या एक एक लीला पाहत आहोत। आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व चमत्कार जरी दिसत असतील तरीसुद्धा ते सर्वतः त्यांच्या साधनेचं बळ आहे आणि त्यांच्या साधनेच्या बळाने ते अहम ब्रह्मास्मी ही अवस्था, आत्मा सो परमात्मा ही अवस्था त्यांनी प्राप्त केली असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नाही असे ते अनुभव आहेत। आणि आपणाला काल जे आपण अनुभव पाहिले त्यातून भगवान नित्यानंद त्यांची समदृष्टी प्रत्येकासाठी कशी आहे हे दिसलं की ते सर्वांसोबत म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा ते कुठेही वावरत होते आणि तिथे सुद्धा ते अन्न अगदी साध्या ठिकाणी सुद्धा ग्रहण करत होते। तसंच ते श्रीमंतांच्या घरात सुद्धा ग्रहण करत होते। सर्वानुभूती त्यांचा एकच समभाव होता आणि त्याच प्रकारे त्यांना जर कोणी काही त्रास जरी दिला तरी सुद्धा ते माफ करून त्यांना उपदेशच किंवा त्यांना त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षावच करत होते। हे म्हणजे निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही ठिकाणी ते मौन राहत होते। आणि सगळ्यात भावलेली कालची दोन महत्त्वाची वाक्य आहेत ते म्हणजे त्यांनी एक सांगितलेली गोष्ट की आत्मलीन स्वस्थ होणं म्हणजे आपल्या स्वस्वरूपात स्थिर होणं, स्थित होणं आणि आत्मलीन होणं ह्या दोन गोष्टी होतात त्यावेळेला आपण आपल्या यात्रेचा आणि यातनांचा अंत होतो। स्वस्थ होणं आणि आत्मलीन होणं ह्या दोन गोष्टी जर आपल्याला अवगत झाला, ह्याचा अभ्यास आपला झाला तर आपल्या यात्रा म्हणजे जे आपण वेगवेगळ्या यात्रा करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो किंवा आश्रमात म्हणा किंवा वेगवेगळे तीर्थक्षेत्र, तर तिथे जी आपण शक्ती शोधण्यासाठी जात असतो किंवा काही आपल्या मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी जात असतो, तर ज्या वेळेला आपण पूर्णपणे आपल्या आत्मअनुभूती घेऊन तोपर्यंत आपलं हे आपण शक्तीसाठी आपण जाणारच आहोत। पण जेव्हा आपण पूर्ण रीतीने तयार होऊ आणि आपल्या स्वस्वरूपात स्थित होऊ एवढी आपली साधना पडेल वेगवेगळ्या माध्यमातनं आणि जेव्हा आपण आत्मलीन होऊ, आपल्या आत्म्यावरतीच पूर्णतः अवलंबून राहू, आत्म्याशी लीन होऊ, त्याच्याशी एकरूप होऊ, त्याची अनुभूती घेऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या समोर झुकू, त्यालाच सर्व आपला आधार मानू, त्यावेळेला आपण सर्व यात्रा आहेत म्हणजे सर्व आपलं इथे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं ह्याचा अंत होणार आणि यातनांचा पण अंत होणार। कारण आता आपण मदत बाहेर शोधत असतो, मला माझी आई करेल, मैत्रीण करेल, भाऊ करेल, नवरा करेल, बायको करेल, मुलगी करेल, मुलगा करेल, अशा आपण मदती बाहेर शोधत असतो। परंतु जेव्हा आत्मअनुभूती होते, आत्मसाक्षात्कार होतो आणि पूर्णतः जीवनाचं सत्य कळतं तेव्हा आपण आपल्याच आत्म्याकडे लीन होतो आणि आपल्याला कळतं की आपला आत्मा, जसं बाबा मुक्तानंदांनी आपणाला शिकवलं की कशा रीतीने आपला आत्मतत्व हे भगवंताचा पूर्ण अंश आहे आणि ते त्यामध्ये गुरुतत्व सामावलेलं आहे। तर त्यानुसार आपण तिथं लीन झालो की सर्व ठिकाणच्या यात्रा आणि यातना बंद होतात। तर हे आपण शिकलो। त्यानंतर जे विस्मरण झालेलं असतं आपल्याला, तर त्या विस्मरणातून दूर विस्मरण घालवण्याचं कार्य हे महान विभूती करत असतात। तर अशा पद्धतीने बाबांच्या विविध घटना प्रसंग आहेत आणि लेखकाने त्या अनुषंगाने काही तत्त्वज्ञानसुद्धा बाबांच्या प्रत्येक घटनेतनं आपण काय शिकावं हे पण आपणाला त्यांनी लेखकाच्या लेखणीतनं आपल्याला ते त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले। आता आपण पुढचं वाचूयात। आता बाबा
काल आपण पाहिलं की मंजेश्वरमध्ये होते. आता मंजेश्वर ह्या स्थानातनं बाबा कुंबळे इथे गेलेले आहेत. तर कुंबळेमध्ये नित्यानंद. कुंबळेला विरण्णा नावाचा एक गरीब माणूस राहत होता. कुंबळेला विरण्णा नावाचा एक गरीब माणूस राहत होता. एके दिवशी तो आपल्या रोजच्या दिनचर्येप्रमाणे हॉटेलमध्ये बसून नाश्ता करीत होता. तेव्हा त्याने पाहिले हॉटेलसमोर एक सडपातळ सावळा माणूस उभा आहे. त्याला बघून विरण्णाने त्याच्यासाठीही कॉफी अन वडा पाठविला. बाहेर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने आतून येणारा कणण्याचा आवाज ऐकला आणि हॉटेलवाल्याला विचारले, हा आवाज कुणाचा? तो म्हणाला, आमचा आचारी पोटदुखीने कणतो आहे. त्याला बरेच वर्षापासून पोटाची व्याधी पीडा देत आहे. औषध पाण्याचा मुळीच परिणाम झाला नाही. तसाच काम करतो बिचारा. त्याशिवाय त्याचा उदरनिर्वाह होणार कसा? हात पुढे करून हॉटेलवाल्याला वडा परत करीत बाबा म्हणाले, हा वडा त्याला खायला द्या, त्याची पोटदुखी दूर होईल. हॉटेलवाल्याच्या मनात शंका आली की हे औषधच अर्थात उडदाचा वडा पोटदुखीला जास्त घातक आहे. इतक्यात त्या आचार्याने बाहेर उभ्या असलेल्या माणसाला बघितले व त्याच्या मुखावरील तेजाने प्रभावित होऊन तो विचार करू लागला, हा कोणी देवदूत असावा. त्याने दिलेल्या वस्तूचा अवहेर करू नये. त्या वैराग्याकडून त्याने तो वडा घेतला व खाऊन टाकला. आणि काय नवल, तो वडा खाताच त्याच्या अंतरीच्या कळांची तीव्रता कमी झाली व बाबांच्या कृपेने त्याला पुन्हा त्या पोटदुखीने हैराण केले नाही. या घटनेचा विरण्णा व त्या हॉटेलच्या सर्व नोकरांवर, गिराईकांवर फारच प्रभाव पडला. सर्वांना कळून चुकले की हा चमत्कारी पुरुष नित्यानंदच होय. विरण्णा हॉटेलमधून निघाला आणि बाबांच्या मागे चालू लागला. बाबा जाता जाता विरण्णाला दगड मारू लागले. हेतू हा की तो परत फिरावा, पण विरण्णाला दगडाची पर्वा नव्हती. तो त्यांच्या मागून ओढल्यासारखा चालला होता, जणू आई मागे बालक, गाई मागे वासरू. काही वेळानंतर बाबांचे मातृहृदय पाजरले. त्यांनी विरण्णाला आपल्याजवळ बसवून घेतले. थकून भागून गेलेल्या वाटसरूला कल्पवृक्षाची शीतल छाया लाभली. भक्ताला भगवान भेटला. तर अशा रीतीने इथे विरण्णा हा स्वतः गरीब माणूस आहे, परंतु तो हॉटेलमध्ये गेलाय, तिथे तो वडा खातोय. बाबा बाहेर उभे आहेत, बघतोय आणि बाबांना तो वडा पाठवून देतोय. आणि बाबांना बाहेर कणल्याचा आवाज आला, जो हॉटेलमधला आचारीला पोटदुखीमुळे कणत होता किंवा कणत काम करत होता. आणि मग तो वडा देऊ केला आणि त्या वडा खाल्ल्यानंतर त्याची पोटदुखी क्षणात बंद झाली आणि ती पुन्हा आली नाही. आणि विरण्णा मग प्रभावित झाला. कळलं हे नित्यानंद आहे. आता पुढे विरण्णाचा आणि बाबांचा हे होतंय, म्हणजे एकरूप होत आहेत ते. थंडीत बाबा एक कांबळ ओढून रेल्वे लाईनजवळ उन्हात बसले होते. त्याचवेळी विरण्णा तेथे आला आणि बाबांना नमस्कार करून जवळच बसला. विरण्णाला गांजा ओढण्याची तलफ आली होती. त्याच्या खिशात गांजाच्या 12 पुड्या होत्या. पण बाबांपुढे गांजा कसा ओढावा, त्याने तो मोह काही वेळ आवरला. काही वेळानंतर त्याने बाबांनाच विचारले, आपण गांजाचा एक झुरका ओढणार का? बाबा म्हणाले, हो जरूर. त्याने एक पुडी बाबांना दिली. त्यांनी एक झुरका मारून चिलीम विरण्णाला दिली. दरवेळी बाबा झुरका मारून चिलीम विरण्णाला देत, तेव्हा चिलमीत नुसती राख राही. शेवटची पुडी देताना विरण्णा हळहळला. माझ्या नशिबी आज गांजा नाही. बाबांना विरण्णाची तळमळ कळली. शेवटची पुडी एकदा ओढून चिलीम विरण्णाला दिली. त्यावेळी विरण्णा झुरक्यावर झुरका मारतच राहिला, पण गांजा काही संपत नव्हता. झुरके मारून मारून विरण्णाला वीट आला, पण गांजा काही संपला नाही. तर अशा रीतीने कुटस्थातले भाव ओळखतात ते आपल्या सर्वांच्या. आणि इथे महत्त्वाची गोष्ट आहे की
त्या वासना ते दाबून मारून मुकटून नष्ट नाहीत करत. तर त्यांना ते प्रत्येकासाठी त्यांचं शस्त्र वेगळं आहे की आता विरण्णाला तो उपभोग त्यांनी इतका देऊ केला की त्यामुळे तो तिथून थकला, म्हणजे ते ओढून ओढून. आणि काही साधकांसाठी कदाचित ते सांगतील बाबा नको घेऊस, तो ऐकेल त्याने. पण काही साधकांना अशा पद्धतीने भोग घडवून ते त्याच्यातनं मुक्त करतायत. तर ही महत्त्वाची पण गोष्ट आहे. त्यामुळे सरसकट आपण जर दृष्टी ठेवली की प्रत्येकाला सरसकट एक न्याय नाही होऊ शकत. काही जण विरक्त होतील लगेच ऐकून एखादी गोष्ट, काही जण ते पार करून ते उपभोगून विरक्त होऊ शकतात. ही पण गोष्ट आहे. तर त्यामुळे आपण सरसकट कधी कधी आपण स्वतः पण किंवा इतरांना पण उपदेश देणं किंवा स्वतःला पण काही विचार करतो. तर आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला पण स्वीकारलं पाहिजे. माझी प्रवृत्ती कुठली आहे, माझं पिंड काय आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट दबली नाही पाहिजे. मग ती कुठली पण का असेना, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद, हे कुठले पण विकार जे आहेत, षडविकार, ते कुठलेही दबले नाही पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि न दाबता त्याचं आपल्याला शांत रीतीने शमन करता यायला पाहिजे, म्हणजे शांत रीतीने दूर करता आले पाहिजेत किंवा असं आवश्यक आहे. तर आपले संत त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात साधकांना किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक जीवाला त्याची नस बघून, त्याची कुठली नस आहे ते बघून त्याला तसं मार्गदर्शन करतात. आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण पण स्वतः त्या पद्धतीने जीवनात पुढे जाणं आवश्यक आहे. कधी कधी काही गोष्टी उपभोग घेऊन त्यातला सार असार कळून आपण बाजूला सारू. काही जीव असे असतात की त्यांना आधीच कळतं नाही हे बरोबर नाही आहे, कारण त्यांनी ते उपभोगलेलं असेल आधीच्या जन्मात, त्यांना सार असार कळलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं मन तिथे धावणार नाही की दाबावं लागणार नाही. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एकच न्याय सर्वांना होऊ नाही शकत. तर प्रत्येकाचा पिंड, त्याचे संस्कार, त्याच्या वासना, ह्याचं जी गाठोडं त्याने घेऊन आलं आहे त्याच्यानुसार ते सोडवणूक संत करत असतात. त्याच्यानुसार संत प्रत्येकाला उपदेश हा वेगवेगळा देत असतात. पुढे सांगतात, तर ह्यातनं हे समजतंय की त्याला उपभोग करायला इतका लावला की त्याचा जो काही कोटा असेल चिली मोडायचा, प्रत्येक गोष्टीचा कोटा ठरलेला आहे. आपण किती श्वास घेणार, कोणतं अन्न किती खाणार, ते ठरलेलं आहे. ते रेशन संपल्यानंतर तो माणूस विरक्तच होणार आहे. किती उपभोग कुठला घेणार आहे प्रत्येक गोष्टीचा, काम क्रोधापासून सगळ्याच गोष्टींचा. तर हा प्रत्येक कोटा ठरलेला आहे. त्याच्यामुळे बाबांनी त्याला इतकी चिली मोडायला हे दिली मुभा की ते ओढून त्याचा तो पूर्ण त्याची वासना नष्ट होणार त्याच्यामध्ये. ही गोष्ट आहे. भक्तांना क्षणोक्षणी बाबांच्या लीला दिसून येत. त्यांच्या दर्शनासाठी भक्तजन दिवसभर न जाणे कुठून कुठून येत. रात्री बाबा एका फळीवर निजत. विरण्णा आणि इतर भक्तही त्यांच्या जवळ निजत. ज्या जागी बाबा राहत व निजत ती जागा कुणा मुसलमान सज्जनाची होती. भक्तांनी सुचविले की ती जागा विकत घ्यावी. जागा खरीदण्याचा प्रश्न त्या मुसलमान गृहस्थापाशी काढताच त्याने बाबांना आपली जागा प्रेमाने विनामूल्य देऊन टाकली. कुंबळे स्टेशनाजवळ त्यावेळी पाण्याचा तुटवडा असे. नुकत्याच मिळालेल्या त्या जागेत विरण्णा व इतर भक्तांनी एक विहीर खोदण्याचे ठरविले आणि त्यासाठी बाबांची परवानगी घेतली. विहीर खोदणाऱ्या मजुरांसाठी जवळच्या हॉटेलात चहा, कॉफी व खाण्याचे जिन्नस पुरविण्याची व्यवस्था केली गेली. काही दिवसांनी चहा कॉफीत काही बिघाड दिसून आला. खाण्याच्या चिजाही नासलेल्या पाठविल्या जात होत्या. त्यामुळे दुसऱ्या एका हॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागली. पहिल्या वाल्याचा मुलगा रागावला व त्याने रागाच्या भरात संध्याकाळी काम बंद झाल्यावर विहिरीसाठी खोदत असलेल्या खड्ड्यात मलविसर्जन केले. बाबांना समजले की हे गैरवर्तन हॉटेलच्या मालकाच्या मुलाने केले आहे. खुद्द हॉटेल मालक बाबांपाशी आला आणि म्हणाला, माझा मुलगा निरपराधी आहे. त्याच्यावर उगीच विहिरीत घाण केल्याचा आरोप केला आहे. बाबांनी उत्तर दिले, विहीर खोदणे एक धर्मकार्य आहे. त्यामुळे ह्या दुष्कर्माचा प्रतिकार धर्मच करेल. काही काळानंतर तो हॉटेल मालक आपले सर्वस्व गमावून बसला. विहिरीचे काम पूर्ण होऊन त्या परिसरातील लोकांची पाण्याची सोय झाली. तेथे एक आश्रमही बांधला गेला.
तर अशा रीतीने हे पुढे आहे. कुंबळेत रामच्या नावाचा बाबांचा भक्त होता. तर कुंबळेमध्ये गेल्यानंतर त्या हॉटेलच्या बाहेर उभे काय राहतात, तिथे विरण्णाची दृष्टी त्यांच्यावर काय पडते आणि तो विरण्णा बाबांना वडा बाहेर पाठवतोय. तो वडा जो तिथे जो शेफ आहे, आचारी आहे, त्याला दिल्यानंतर त्याचा पोटशूळ काय जातोय आणि त्यानंतर विरण्णा बाबांच्या पाठलाग करत करत बाबांनी झिडकारलं तरी तो बाबांची काही पाठ सोडत नाही आणि तो बाबांशी एकरूप होऊन जातोय. नंतर तो बाबांच्या रात्री पण ते एकत्रच काही भक्त मंडळी आणि बाबा एकत्रच झोपत होते आणि त्यानंतर ज्या जागेत झोपत होते ती जागा मुसलमानाची होती आणि नंतर तिथे आश्रमही तयार होतोय. तर अशा रीतीने हे कार्य भक्तांकडून साधकांकडून गुरु करून घेत असतात. तर हे इथे आहे आणि इथे त्यांनी किती छान दिलं आहे की तो हॉटेलवाला आहे, त्याचा मुलगा, त्याने तिथे विहिरीत घाण केली. बाबांना हे माहीत असून बाबांनी केवळ एवढंच म्हटलं की धर्मकार्यासाठी हे सर्व चालू आहे आणि धर्मच योग्य तो न्याय करेल. तर ही पण मोठी गोष्ट आहे की हे महान विभूती असतात, ते नेहमी मौन राहतात. ते कुठलाही निर्णय खूप काही ह्याने तो त्या कर्मावरती आणि त्या शक्तीवरती सोडतात, प्रत्येकाच्या कर्माच्या नुसार ते सोडतात. ही गोष्ट आहे. नाही तर त्यांना काही अशक्य नव्हतं की त्यांनी स्वतः दंड द्यावा, पण त्यांनी ते केलेलं नाही आहे किंवा त्याची कान उघडणी करावी. ते उत्तर पण किती छान आहे की धर्मकार्य आहे तर धर्मच त्याचं उत्तर देईल. तर ह्या पद्धतीने हे पण शिकण्यासारखी गोष्ट आहे की सर्व काही. आता पुढे सांगतात की कुंबळेत रामच्या नावाचा बाबांचा भक्त होता. स्टेशनपासून 14 मैल दूर त्याची एक बाग होती. एके दिवशी रामच्या बाबांना आपल्या बागेत रामय्या बाबांना आपल्या बागेत न्यायला आला. दोघेही निघाले. तोच मुसळधार पाऊस पडू लागला. बाबा एवढ्या वेगाने चालत होते की रामय्याला त्यांच्या बरोबर चालणे कष्टाचे झाले. रामय्या अर्धे अंतरही तोडू शकला नाही. बाबा तर बागेत जाऊन परत येत होते. त्यांच्या हातात रामय्याच्या बागेतील फुले होती. दुसऱ्या दिवशी पावसात भिजल्यामुळे किंवा बागेच्या प्रवासाच्या थकव्यामुळे बाबांना ताप चढला. भक्तांनी बाबांना मंगळूरच्या इस्पितळात ठेवले. भक्तिभावाने बाबांची शुश्रूषा ते करीत. पण एक दिवस बाबा रात्रीच्या वेळी गुपचूप वॉर्ड सोडून इस्पितळाच्या बाहेर पडले. रस्त्यावर त्यांना रक्ताची उलटी झाली. मंगळूर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख मलवल्ली शिवरामांनी बाबांना पाहिले आणि परत मंगळूर इस्पितळात दाखल केले. काही दिवसांनंतर बाबा उडपीला पोहोचले. तर इथे अजून एक घटना सांगितलेली आहे. तर अशा रीतीने हे प्रकरण कुंबळे ह्या गावातलं हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आता पुढे सांगतात उडपीच्या जवळपास उडपीला पोहोचले जातात. ते एक एक भाग असे बाबा करतायत कारण भक्तांचा उद्धार करायचा होता, त्याच्यामुळे त्यांची ही यात्रा आहे. पुढे म्हणतात उडपीच्या जवळपास. कोणत्या वर्षी कुठल्या दिवशी बाबा उडपीला पोहोचले याचा पत्ता लागत नाही. त्यावेळी उडपीच्या इस्पितळामध्ये डॉक्टर कोंबरबैल नावाचे मेडिकल ऑफिसर होते. ते धर्मनिष्ठ व साधू संतांचा आदर करणारे होते. दररोज श्रीकृष्ण मंदिरातून परत येताना मंदिराच्या बाहेर आढळणाऱ्या भिकारी व साधू संन्याशांची सेवा ते करीत. हिवाळ्यात रात्री अनंतेश्वर मंदिरातून परत येताना त्यांनी मंदिराबाहेरच्या दालनात काही भिकारी अन संन्यासी झोपलेले पाहिले. त्यामध्ये एक काळा किडकिडीत संन्यासी भिंतीकडे तोंड करून उघड्यावर झोपला होता. डॉक्टरांचे लक्ष रोज त्या संन्याशाकडे खेचले जाई, कारण तो संन्यासी कुणाशीही बोलत नसे, कुणाकडेही बघत नसे. त्या संन्याशाला पाहताच डॉक्टरांचे हृदय भरून येई. एका रात्री मंदिरातून परतले त्यावेळी त्यांनी त्या संन्याशाच्या अंगावर एक गरम कांबळ पांघरली. पहाटे बघतात
तो लंगोटी लपेटलेला संन्यासी आपली कांबळ दुसऱ्या कोणाच्या तरी अंगावर पांघरून आपण पूर्वीप्रमाणे थंडीत उघडास पडलेला. डॉक्टरांना पूर्ण खात्री झाली की तो कौपिनधारी मौन संन्यासी कुणी असामान्य पुरुष होय. त्यांनी त्याला आपल्या घरी नेले. तेथे सुवासिक द्रव्य व पाण्याने त्या योगी वैराग्याचा अभिषेक केला, पूजा केली. त्यांना कळले की हा योगी भगवान नित्यानंदच होय. उडुपीच्या साऱ्या लोकांना बाबा तेथे आल्याचे माहीत झाले. आता इथे सुद्धा बाबा सामान्य सगळे जे संन्यासी आहेत किंवा अगदी काही गरजू भिकारी पण असतील त्यांच्याच घोळक्यात ते तिथे आहेत मंदिराच्या इथे. म्हणजे ही किती गोष्ट मोठी आहे. एवढा मोठा अवधूत अवस्थेत असलेला. आता कुठे थोडीशी अवस्था झाली की ढोल तासे नगारे पिटवून सगळीकडे दवंडी पिटली जाते की किती म्हणजे एखाद्याच्या येण्याची दवंडी पिटली जाते. तो स्वतःच व्यक्ती ती करतो. तर बाबांसारखी एवढे महान अवधूत की त्यांना उद्धार करायचा आहे प्रत्येक प्रांताचा, त्या जागेचा सुद्धा, भक्तांचा सुद्धा, पशु पक्षी प्राणी सर्वांचाच आणि त्या स्थानाचा पण. ते इतके निरलसपणे, इतके निर्विकारी आणि निरहंकारी अवस्थेत अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांचा एक भाग बनून तिथे जात आहेत आणि त्यांच्यावरती मग त्यांच्या भक्ताची दृष्टी पडते आणि तो त्यांना घेऊन जातो. मग कळते हे नित्यानंद बाबा आहेत. तर ह्या पद्धतीने किती मोठी गोष्ट आहे ही. हे खरे संतांचं कार्य आणि त्यांची ओळख लोकांना ह्या पद्धतीनेच होते. बाबा सदोदित आत्मलीन असत. ना खाण्याची पर्वा ना कपड्यांची फिकीर. कोणीच तोंडात नैवेद्याचा प्रसाद टाकला तर खात. कधी कधी रस्त्याच्या कडेला भिकाऱ्यांच्या घोळक्यात बसलेले आढळत. जे काही पैसे लोक त्यांच्या चरणी टाकीत ते पैसे संध्याकाळी भिकाऱ्यांना वाटून देत आणि नाहीसे होत. कधी कधी बाबा कृष्ण मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाऊन तेथे ठेवलेला चौघडा जोर जोराने बडवीत. तो चौघडा फक्त आरतीच्या वेळी वाजविला जाई. नगारेवाला त्यांना झिडकारी व मज्जाव करी आणि स्वामीजींपाशी जाऊन तक्रार करी. स्वामीजी हसून त्याला म्हणत, त्यांना जेव्हा नगारा वाजवण्याची लहर येईल तेव्हा वाजवू दे, त्यांना अडवू नकोस, तुला त्यांची ओळख नाही. बाबा पुढे गणेशपुरीत कधी कधी या घटनेची आठवण काढून हसत असत. ते सांगतात स्वतःचीच आठवण त्यांनी सांगितलेली आहे. पुढे सांगतात की बाबांची कीर्ती चहूकडे पसरत होती. बाबांची कीर्ती चहूकडे पसरत होती. चहूकडून येणाऱ्या भक्तांच्या रांगा लागत. कटपाडीच्या एका सावकाराचे तिन्ही मुलगे नेहमी बाबांबरोबरच असायचे. सावकाराला वाटे आपली मुले ह्या संन्याशाच्या नादी लागून आपल्या भविष्याची नासाडी करून घेणार, म्हणून त्याने संन्याशाची हत्या करविण्याचा हेतूने एक मापलीला म्हणजे केरळचा महमदी कोळी म्हणजे एका कोळ्याला पैसे चारून त्या कामासाठी नेमले. बाबा सांजवेळी मुलांबरोबर फिरायला जात. त्या मुलांमध्ये लहानगी मुक्ताबाईही असे. ती काही वर्षांनी बाबांची अनन्य भक्त बनली. एके दिवशी संध्याकाळी तो मापली एका झाडांच्या मागे लपून बाबांना मारण्याची संधी पाहत होता. बाबा खुद्द त्या कोळ्याकडे जाऊन आपली मान वाकून उभे राहिले. मापलीने मारायला उगारलेला हात तसाच वर राहिला व त्या हातात असह्य वेदना होऊ लागल्या. मुक्ताबाई हे दृश्य श्वास रोखून पाहत होती. थोड्याच वेळात तेथे लोकांची गर्दी जमली. पोलीस इन्स्पेक्टरने येऊन त्या मापलीला अटक केली. बाबा इन्स्पेक्टरकडे जाऊन त्या कैद्याला सोडून देण्याकरिता विनवू लागले. इन्स्पेक्टर म्हणाला, आपण सत्पुरुष करुणामूर्ती आहात. आपणास मारण्यासाठीच सुरा उगारणाऱ्याला सर्व लोकांनी पाहिले आहे. याला जर मी सोडून दिले तर मलाच त्रास होईल. जोपर्यंत तो मापली कैदेत होता तोपर्यंत बाबा अन्न पाणी न घेता जेलच्या बाहेर उभे राहिले. सत्पुरुष आपल्याला दुःख देणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती उपकारे.
हेच खरे. तर ही गोष्ट आहे. पुढे सांगतायत की छेदेपी चंदनम तरु सुरभयती मुखम कुठारस्य. अर्थात चंदनाचे झाड आपल्याला तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही सुगंधित करून टाकते. त्याचवेळी त्या इन्स्पेक्टरचा दुसरा एक खटला चालला होता. एक श्रीमंत गृहस्थ एका विवाहित बाईबरोबर व्यभिचार करत होता. आता इथे बाबांना जो मारायला आलेला आहे त्याला बाबांनी त्याच्या कुटस्थातला भाव ओळखलेला आहे आणि स्वतःच मान समोर केली आणि त्याचा हात काही हलू शकला नाही आणि त्याला इन्स्पेक्टरने पकडलेलं आहे, पण तो सोडायला तयार नाही आहे. आणि बाबांनी तिथे अन्न पाणी सोडलेलं आहे आणि त्याने बाहेर इन्स्पेक्टरने सोडावं ह्यासाठी, परंतु इन्स्पेक्टरने त्याला मान्य नाही ते. तर आता इन्स्पेक्टरची दुसरी एक केस चालू आहे, त्याच्यात इन्स्पेक्टर अडकलेला आहे. तर त्या केस संदर्भात सांगतात की त्याचवेळी त्या इन्स्पेक्टरचा दुसरा एक खटला चालला होता. एक श्रीमंत गृहस्थ एका विवाहित बाईबरोबर व्यभिचार करत होता. त्याने त्या बाईशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीचा खून करविला आणि 2 विद्वान वकील आपल्या बचावासाठी नेमले. खटल्याच्या पूर्ण चौकशीनंतर त्या श्रीमंताला निरपराधी ठरविण्यात आले. त्या निवाड्यावर मॅजिस्ट्रेट सही करणार तोच त्याचा हात आखडला. बाहेर उभे असलेले बाबा आत आले आणि मॅजिस्ट्रेटला म्हणाले, तुम्ही या प्रकरणी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिलेले नाही. न्याय देण्याआधी सत्याचे विचारपूर्वक ग्रहण करणे आवश्यक असते. एवढे म्हणून बाबा गेले. मॅजिस्ट्रेटने प्रकरणाचा फेरविचार करण्याची आज्ञा दिली. विचारणीत त्या व्यभिचारी श्रीमंताच्या गुन्ह्याचा बळकट पुरावा मिळाला आणि तोच अपराधी ठरला. अपुरा पुरावा गोळा केल्याचा आरोप त्या इन्स्पेक्टरवर लावला गेला. इन्स्पेक्टरला धास्ती होती की आपण नोकरी गमावणार. तो बाबांजवळ आपले रक्षण करण्याची प्रार्थना करू लागला. बाबांनी त्याला अभय देऊन म्हटले, तू मॅजिस्ट्रेटकडे अर्ज कर. तू आरोपातून सुटशील, पण प्रथम त्या कैद्याला सोडून दे. इन्स्पेक्टर निर्दोष सुटला आणि त्या मापलीचीही बंदिवासातून सुटका झाली. दोघेही बाबांचे परमभक्त बनले. तर अशा रीतीने त्या मापलीला सोडण्यासाठी इन्स्पेक्टरची मदत बाबांनी केली आणि इन्स्पेक्टरकडून पण जे तपास झाला होता त्याच्यात कमी राहिली होती कुठेतरी. त्याच्यामुळे जो दोषी अपराध होता श्रीमंत तो निर्दोष सुटणार होता. पण बाबांनी तिथे त्या मॅजिस्ट्रेटचा त्या न्यायाधीशाचा हात म्हणजे शेवटची सही करणार तिथे त्याचा थांबवून त्याला सांगितलं की हे परत फेर तपासणी करा आणि पुन्हा मग तपासणी केल्यानंतर ते सिद्ध झालं. तर इथे यामधनं पूर्ण घटना आहे. इथे बाबांनी त्या मापलीला पण त्याच्यासाठी का तळमळले बाबा, कारण तो मापलीला किंवा तो जो कोळी आहे तो अशा सुपाऱ्या घेणं हा त्याचा उदरनिर्वाह आहे. आणि जर पाहायला गेलं तर त्याला कोणीतरी सांगितलंय, त्या 3 मुलांच्या वडिलांनी सांगितलंय आणि म्हणून तो ते करत होता. त्याच्यामुळे हे जे संत मंडळी आहेत किंवा ईश्वरी न्याय जो आहे तो पूर्णत्वाने न्याय करतो. सर्व काही चारी बाजूंनी विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय दिला जातो. तर जगाला मापलीला किंवा तो कोळीच अपराधी वाटेल, पण बाबांना माहीत होतं की ह्याला म्हणजे मला मारण्यासाठी ह्याला सुपारी दिलेली आहे, त्याच्यामुळे हा निरपराध असून सुपारी देणारा अपराधी आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्णत्वाने पाहण्याची दृष्टी ह्या संतांमध्ये आपणहूनच असते. ते सर्व कुटस्थातले भाव ओळखतात. कोणती घटना का घडली असेल, कशामुळे घडली असेल, ह्याच्या खोलापर्यंत ते जाऊ शकतात, कारण त्यांना ती दृष्टी असते, दैवी दृष्टी असते आणि ते पूर्णतः आर पार सर्व काही पाहू शकतात. कारण ते पूर्ण स्वतः आकाशासारखे शुद्ध आणि पूर्ण पुरुष झालेले असतात, पूर्ण चैतन्ययुक्त भगवंत स्वरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांना सगळं झरझर सगळं दिसतं, कोणत्याही घटनेचं, कोणत्याही व्यक्तीचं.
हे इथे दिलेलं आहे. पुढे सांगतात पुढचा अनुभव आहे. तिथला कलेक्टर एके दिवशी बाबांच्या दर्शनासाठी आला. बाबांच्या हातांनी गरिबांना अन्नदान करविण्याची आपली इच्छा व्यक्त करीत बाबांचा अनुग्रह मागू लागला. अन्नदानाचा हा यज्ञ कित्येक दिवस चालला. धान्य, भाजीपाला, दूध वगैरे ट्रक भरून येऊ लागले. मुले, तरुण, म्हातारे सर्वच जातीभेद विसरून एका पंक्तीत बसले. बाबा जेवणाच्या वेळी पंक्तीमधून प्रसन्न मुद्रेने फिरत होते व पंक्तीत बसलेले लोक आपल्या डोळ्यांनी त्यांची आरती ओवाळून मानस पूजा करीत होते. अन्न संतर्पणे नंतर टेबलावर खुर्चीवर स्टूल ठेवून त्यावर उभे राहून बाबा सोप्या भाषेत भक्ती श्रद्धेविषयी बोलत. पोटात भगवत प्रसाद व हृदयात भगवत वाणीचे अमृत भरून घेऊन लोक हर्षभराने घरी परत जात. कधी कधी बाबा बोर्ड हायस्कूलच्या नाल्यात आडवे होत. त्यांच्या लीला कोण जाणे. नाल्यात कोणत्या कृमी कीटकांचा उद्धार होणार होता कोणास ठाऊक. असं हे देत आहेत. अन्नदान कसं आहे. दुसरं कुठल्याही ठिकाणी ते म्हणजे नाल्यामध्ये झोपत आहेत. तर इथे लेखक लिहित आहेत की नाल्यामध्ये झोपून तिथे असं काय कारण ह्यांचं प्रत्येक ठिकाणी कार्यासाठीच ते झोपत असत, पडत असत, जात असत. तर इथे खूप सुंदर लिहिले लेखकाने. त्या नाल्यामध्ये ते झोपतात तर तिथे कोणाचा उद्धार करायचा असेल कोण जाणे. कुठल्या कृमी कीटकांचा असेल की ते तिथे उद्धार करत असावेत. इथे माऊलींची ओवी पण आहे ना. ते संत जिथे पाऊल ठेवतात तिथले कृमी कीटक किंवा तिथली माती, तिथले सूक्ष्म जीव ह्यांचा सुद्धा उद्धार होतो. तर हीच उक्ती आता लेखकाची वाक्य वाचून माऊलींची ओवी आठवली. पुढे म्हणतात उडपीत तोनसे सीताबाई नावाची एक सारस्वत बालविधवा आपल्या सासूबरोबर एका लहानशा घरात राहत असे. उडपी कृष्णाची ती आराधना करीन. त्यावेळी बाबा भक्तांच्या घरी जाऊन दर्शन देत असत. सीताबाई आपल्या शेजारी जेथे बाबा नेहमी येत तेथे त्यांच्या दर्शनाला जात असे. वाचकांनी महात्म्याचे दर्शन बायकांनी महात्म्यांचे दर्शन दुरूनच घ्यावे. जवळ जाऊन बसणे योग्य नव्हे. नाहीतर आम्हाला उडपी कृष्णाचे दर्शन पुरे. दुसरीकडे कशाला जायला हवे अशी सासू आपल्या सुनेची समजूत घाली. तरी पण जेव्हा बाबांची स्वारी शेजारी येई तेव्हा सीताबाई त्यांच्या दर्शनास तेथे जाई. तिला बघताच बाबांनी विचारले, तुमचे इथे येणे घरच्या माणसांना आवडत नाही तरी तुम्ही का येता? येऊ नका. त्यानंतर सीताबाईने शेजारच्या घरी जाणे सोडून दिले. घरी राहूनच बाबांच्या दर्शनासाठी तळमळत राहिली. एके दिवशी संध्याकाळी सीताबाई विहिरीवर पाणी काढत होती. तेव्हा तिला विहिरीत बाबांचे रूप स्पष्ट दिसून आले. तिने आपल्या मोलकरणीस विचारले, बघ तुला पाण्यात काय दिसते? मोलकरणीने काही नाही म्हणून सांगितले. दूध तापविताना उकळणाऱ्या दुधात बाबांचे रूप वर आल्यासारखे सीताबाईला दिसून येईल. असे दिसून येणे भ्रम होता की मोलकरणीला न दिसणे भ्रम होता, कोण जाणे. एके दिवशी सांजवेळी सीताबाई तांदूळ निवडत बसली होती. तिने पाहिले की समोर एक तेजपुंज शिशू रांगत येत होता. कमरेत सोन्याची साखळी चमकत होती. ओठांवर एक अलौकिक स्मित होते. सीताबाईने त्या मनोहर बाळाला उचलून कडेवर घेतले. तोच बाबा खदखदा हसत आत बसलेले दिसून आले. सीताबाईंच्या सासूने हे दृश्य विस्मयचकित नजरेने पाहिले. तिला पटले की बालकृष्ण व नित्यानंद एकच होय. तिने सुनेला सांगितले, त्यांना गरम दूधभात जेवू घाल. सीताबाईने दूधभात कालवून बाबांच्या तोंडात एक घास घातला. तोच ते अदृश्य झाले. बाबांनी मंगळूर, उडपी, कटपाडी, बंटबाळ इत्यादी गावी अनेक लीला दाखविल्या. ते केव्हा कुठे असतील
सांगताच येत नव्हते. बाबा एका क्षणाला मंगळुरात तर दुसऱ्या क्षणाला उडुपीला दिसत मनोजवम मारुतम तुल्यम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. भक्त त्यांची स्तुती याच शब्दात करतात. तर इथे आता एक ही विधवा भक्त आहे बाबांची, आणि तिला सासू रोकत असे की बायकांनी असं जाऊन दर्शनाला जाण्याची काही अशी विशेष आवश्यकता नाही, कारण तो काळ की एक विधवा स्त्री असं पुरुष साधूला जाऊन भेटणं किंवा नमस्कार करणं हे त्या काळामध्ये नावं ठेवण्याची पण गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट मग त्यामुळे ती सासू तिला सांगत असे की तू आपल्या घरात बाळकृष्ण आहे त्याची भक्ती करते तेच करत जा. आणि जेव्हा ती बाबांच्या दर्शनाला जाते तेव्हा बाबाही म्हणतात तुझ्या घरच्यांना आवडत नाही तर तू येत जाऊ नको, ती ऐकते. आणि ती इतकी एकरूप होते, तिचं प्रेम एवढं वाढलंय की तिला बाबांचं स्वरूप जे आहे ते तिला पाणी भरताना, जेवण बनवताना, दूध उकळते तिथे ते दिसते. अशा रीतीने ती एकरूप झाली आणि हीच भक्ती आहे. आणि इतकी तिची एकरूपता आहे की त्याच्यामुळे एक तान्हं बाळकृष्णाच्या रूपामध्ये तिथे ते बाळ आलंय, सोन्याची चैन असलेलं, तिने त्याला उचलून घेतलं आणि तेव्हा बाबाही तिथे दिसत आहेत समोर. आणि हे बाळपण आहे. सासूला कळलं की बाळकृष्ण आणि बाबा हे एकच आहेत आणि दूध भात खायला दिला. म्हणजे बाबांनी त्या स्त्री जी भक्त आहे स्वतः तिच्या घरी जाऊन दूध भात खाऊन बाबा आलेले आहेत. तर ही गोष्ट खूप अत्यंत महत्त्वाची आहे. कित्येक वेळेला बाबा बालकाप्रमाणे लीला करीत. कुणी भक्त संध्याकाळी माळा फिरवीत जप करीत येणार असेल तर त्या दिवशी सकाळीच ते एक लहानशी दोरी घेऊन बोटांवरून फिरवीत एरझारा घालीत. या लीलेचा अर्थ संध्याकाळी तो भक्त आल्यावरच सर्वांना उमगत असे. कितीदा तरी ते सांगत की अमुक भक्त आपल्या ठिकाणाहून निघाला असून 1-2 तासांत तो येणार. त्रिकाल ज्ञानापासून कोणती गोष्ट लपून राहील. तर ही गोष्ट ही ते पण एक आता ह्या महान विभूतींचं कुठून येणार आहे, कशासाठी येणार आहे, त्याचा हेतू काय आहे, हे सगळं ह्या महान विभूतींना माहीत असतं. आणि अनेक संतांचे अनुभव आहे. गोंदवलेकर महाराजांचं पण आपण चरित्र अभ्यासू, त्यातही ते आहे. गुरुदेवांकडे पण जेव्हा निंबाळला अनेक साधक येत तेव्हा गुरुदेवांनाही ते कळत असे. आणि जेव्हा गुरुदेवांचं निर्याण झालं त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा घरात कापूर म्हणजे लावाल तेव्हाच मला कळणार आहे तुम्ही येताय आणि तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात, तुम्हाला काय आवश्यक आहे गोष्ट तुमच्या जीवनाच्या प्रगतीसाठी. आणि तुम्ही जेव्हा घर सोडता आणि कापूर लावून निघतात. निंबाळमध्ये कापूर लावण्याची हे आहे की कापुराच्या ज्योतीवरती किंवा कापुरामध्येच ती जी ज्योत आहे तिथं आपल्या सद्गुरूंना पाहायचं आहे किंवा तिथे त्यांचं अस्तित्व असतं. हे गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की मी तिथे भेटणार तुम्हाला निर्याणानंतर, माझी भेट तशी तिथे असेल. त्याच्यामुळे निंबाळ संप्रदायामध्ये कापुराला फार कापुराच्या ज्योतीला आरतीला फार महत्त्व आहे. आणि त्यामुळे प्रत्येक साधक जेव्हा निंबाळला जातो किंवा घरातून पण बाहेर पडतो किंवा सकाळी आंघोळ झाली की हे कापूर हा लावला जातो आणि आरती गुरुदेवांची केली जाते. तर ही गोष्ट आहे. तर ह्या महान विभूतींना माहीत पडतं. म्हणजे आज ते सूक्ष्म देहात आहेत, गुप्त रूपात आहेत, तरीसुद्धा आजही सर्व भक्तांचे हेच अनुभव आहेत की इथून गेल्यानंतर आश्रमात तो ज्यासाठी गेला आहे किंवा त्याच्या जीवनात जे काही आहे ते गुरुदेवांनी देऊन टाकलेलं असतं. म्हणजे त्याच्या कल्याणाची गोष्ट ही त्यांनी दिलेली असते आणि ते अनुभूती प्रत्येकाला येतातच. पुढे सांगतात की एके दिवशी मंगळूरला मुक्ताबाईंची म्हणून हे आहे की ह्या महान विभूती आहेत ह्यांच्या स्थानी का जावं. तर काही आपल्याला मिळावं हे भाव नाही आहेत, परंतु जर आपण म्हणजे आणि तसे भाव असतील तरी अयोग्य पण नाही आहे. कारण सुरुवातीला साधक अनेक गोष्टींमधनं, साधक किंवा कुठलीही व्यक्ती अनेक अडथळेमधनं जात असते
आणि त्यावेळेला तिला कुठे मार्ग भेटत नसेल, कोणाला शारीरिक अडथळे असतील, कोणाला आर्थिक असू शकतात, तर कोणाला काही मानसिक आधाराची आवश्यकता असू शकते, कुठल्याही जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक असतात जगण्यासाठी, तर प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या तरी उणिवा, कुठले ना कुठले तरी प्रश्न असतात. तर जेव्हा त्या कुठलाच मार्ग मिळत नाही आणि आपण हतबल झालोय, तर तेव्हा निराश न होता आपण अशा शक्तिपीठाचा नक्की आधार घ्यावा, नक्की तिथे मन मोकळं करावं. माणसांपुढे मन मोकळं करण्यापेक्षा या महान विभूतींच्या स्थानी जाऊन जर तिथे आपण थोडं ध्यान केलं आणि आपण जसं आपल्या मनात जे काही आहे ते जर आपण मोकळं केलं, तर आपल्याला नक्कीच शक्ती मिळते. आपल्याला जिथे जो अडथळा आहे त्या अडथळ्यातून मार्ग काढण्याची शक्ती, सहनशक्ती, बुद्धी आणि काही उपदेश नक्कीच या सूक्ष्म शक्ती, महान विभूती आपल्याला करत असतात. त्यामुळे अगदी एखादा सकाम भावनेने पण का होईना गेलं तरी काही हरकत नाही. हळूहळू जेव्हा तो प्रश्न मार्गी लागतो, तेव्हा मग माणूस आपणहूनच त्याचं मन निष्कामतेकडे जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे दोन्ही सकामतेकडूनच निष्कामतेकडे माणूस येणार. कुठलाही प्रश्न जर डोक्यावरती लटकत असेल तर माणसाचं चित्त एकाग्र होऊ नाही शकत. तर त्यामुळे आपण अशा स्थानी जावं आवर्जून, आपण ह्या महान विभूतींशी नातं जोडावं आवर्जून, कारण त्यांच्याकडे ती शक्ती असते मदत करण्याची. त्या शक्तीचा आपण उपयोग करून घ्यावा आणि ती घ्यावी, मागावी आणि आपला मार्ग आपण पुढे घेऊन जाण्यास सहज आपल्याला ते मदत करत असतात. तर ती मदत घ्यावी. अनेकांना हे माहीत नसतं मदत कशी घ्यायची. माझ्या दीदींनी मला सांगितलं होतं, पारिजात दीदी ब्रह्मकुमारीच्या, की तू तेरा सब अच्छा है, लेकिन तू भगवान को इस्तेमाल नहीं करती, यूज़ नहीं करती. तू यूज़ नाही करते म्हणजे तू मदत घे, भगवंताची मदत घे. तेव्हा मला असं वाटायचं मनात, माझं म्हणजे मन किंवा परमेश्वराकडे तर सगळेच जण मागतात, त्याला बिचारायला किती काम करायला लावतात, तर आपण अजून त्याच्यात काय भर टाकायची, हा माझा भाव होता. पण जीवनात असा काही वेळ होती की तेव्हा खरंच असंही आहे. आणि तर असे क्षण असतात मध्ये, आणि असे क्षण वारंवार काही टप्प्यात येत असतात, प्रत्येक टप्प्यात ते येत असतात. तर मग मला दीदींनी सांगितल्यानंतर मी खरंच मी लिहिलं होतं आणि ती मला म्हणाली, तू लेटर लिही, तू लिही तुझ्या मनातलं. तेव्हा मी ते लिहिलं होतं आणि जे लिहिलं होतं आणि मग ते तिच्याकडे दिलं होतं आणि अशी मदत घेतली होती. आणि खरंच तसं करावं. आपण ते नातं नाही जोडत या महान विभूतींशी, शक्तींशी, तर मग आपण आपल्या आतमध्येच आपल्याला, आणि आपण तितके पूर्ण नाही झालेलो असतो, त्यामुळे आपण आत्मलीन पण नसतो की जिथून खरं आपल्याला मिळेल. आपण मानवी भावातच असतो आणि मानवी रूपानेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग ते त्या चक्रामध्ये, जसं अभिमन्यू तो चक्रव्यूह, त्याला आत जायचं माहीत होतं पण बाहेर यायचं ज्ञान नव्हतं, तसंच आपलं होतं. आणि मग त्याच्यातच अडकून राहतो. म्हणून सरळ कठीण प्रसंगात लिहावं, बोलावं, ते नातं जोडावं. कारण आपण इथे माणसाशी सांगतो, बोलतोच ना, मग ह्या महान विभूतींशी किंवा भगवंताशी का नको मन मोकळं करायला. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आता पुढे सांगतायत, एक मिनिट. कित्येक वेळेला बाबा बालकाप्रमाणे लीला करीत. कुणी भक्त संध्याकाळी माळा फिरवीत जप करीत येणार असेल, त्या दिवशी सकाळीच ते एक लहानशी दोरी बोटांवरून फिरवीत एरझारा घालीत. या लीलेचा अर्थ संध्याकाळी तो भक्त आल्यावरच सर्वांना उमगत असे. कितीदा तरी ते सांगत की अमुक भक्त आपल्या ठिकाणाहून निघाला असून 1-2 तासात तो येणार. त्रिकाल ज्ञानापासून कोणती गोष्ट लपून राहील. तर असे हे महान विभूतींची शक्ती असते आणि त्यांचं कामच हे आहे. त्यांना भगवंताने, ह्या महान अवतारी जे आहेत, सिद्ध पुरुष आहेत, ह्यांची योजनाच ही आहे की आपल्यासारख्या व्यक्तींना, साधकांना त्यांची सद्गती करावी. हे त्यांचं कार्यच आहे. तर त्यामुळे त्यांना आनंदच असतो की आपल्या भक्तांना, आपल्या साधकांना त्यांना पुढे नेण्यासाठी मदतीचा हात देणं हे त्यांचं कार्यच आहे. पुढे सांगतात, एके दिवशी मंगळूरला मुक्ताबाईची सासू व तोंडसे सीताबाई
अज्जरकोडच्या रस्त्यावरून जात होत्या. मुक्ताबाईची सासू आणि तोंडसे सीताबाई. जी मुक्ताबाई, तिला बाबांनी बाळरूप दाखवलं, कृष्णरूप आणि बालकृष्ण, आणि ती दूध भात खाल्ला. ती मुक्ताबाईची सासू आणि तोंडसे सीताबाई अज्जरकोडच्या रस्त्यावरून जात होत्या. रस्त्यात एका अश्वत्थ वृक्षाखाली बाबा बसलेले पाहून त्या त्यांच्याजवळ गेल्या. इतक्यात एक साप जवळच्या झाडीतून आला आणि बाबांजवळ फणा उगारून बसला. बाबांनी त्याच्या डोक्याला थोपटले तसे तो फणा त्यांच्या पायावर ठेवून झोपला. बाबांनी त्याच्याशी बोलताना म्हटले, तुझे आणखीन तीन खुशाल आहेत ना? दोघी बायका साप पाहून फारच घाबरल्या. तो साप त्यांच्या जवळून सरकला आणि आपला फणा डोलवीत जणू काही त्यांना अभय देत होता. हा साप ज्ञानी आहे, दर्शनासाठी आलाय. बाबांनी त्यांची समजूत घातली. काही वेळाने तो साप तेथून सरकत झुडपांच्या आड स्वस्थानी निघून गेला. तोंडसे सीताबाईंची धाकटी बहीण हुबळीला असे. हुबळीला असे. ती उडपीला आली होती. ती हुबळीच्या स्वामी सिद्धारूढांची अनुयायी होती. तिची इच्छा होती की सीताबाईला श्री सिद्धारूढ स्वामींकडून उपदेश देवावा. तिने सीताबाईला आपल्याबरोबर हुबळीला चालण्यास सांगितले. सीताबाई म्हणाली, मला इथेच समाधान मिळते, दुसऱ्या कुणाकडेही जाण्याची इच्छा होत नाही. हुबळीला जाण्याचा बहिणीने जास्तच आग्रह केला तेव्हा सीताबाई म्हणाली, तू नित्यानंदांची अनुमती घे तर मी येते. बहिणीने बाबांकडे जाऊन सीताबाईला हुबळीला नेण्यासाठी अनुमती मागितली. ते एकदम म्हणाले, तिला कुठेही जाण्याची काय जरुरी. शेवटी निराश होऊन धाकटी बहीण हुबळीला परतली. काही दिवसांनंतर बाबांनी सीताबाईंना सांगितले, तू हुबळीला जा, सिद्धारूढ स्वामींचे दर्शन घे. सीताबाई हुबळीला गेली. अक्काला पाहून धाकटी बहीण खुश झाली. ती रोज सकाळी सीताबाईला सिद्धारूढ स्वामींकडे न्यायची. त्यांचे प्रवचन ऐकविण्यासाठी एके दिवशी उपदेश विधीसाठी आवश्यक ती सामग्री गोळा करून सीताबाईला घेऊन मठात गेली. प्रवचन संपताच लोक आपापल्या घरी परत गेले. सीताबाईंची बहीण आपल्या अक्काला सिद्धारूढांजवळ घेऊन गेली आणि म्हणाली, ही माझी अक्का सीताबाई, हिला उपदेश देण्याचा अनुग्रह करावा. सीताबाईंकडे बघून स्वामीजींनी म्हटले, हिला उपदेश केव्हा दिला आहे? सिद्धारूढ स्वामींच्या या शब्दांनी सीताबाईंची आपल्या गुरूंवर बाबांवर असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. उडपीला परतल्यावर सीताबाईने ही गोष्ट बाबांना सांगितली. त्यांच्या ओठांवर एक मृदुल स्मित झळकले. तर अशा रीतीने हे जे महान विभूती आहेत ह्या, की ज्या एका पातळीवरती असतात, त्यांना कळतं की समोरचा व्यक्ती अनुग्रहित आहे की नाही आणि कुणाचा आहे. आणि जर तो आपला अनुग्रहित असेल तरच त्याला अनुग्रह दिला जातो, आणि जर तो आपला नाही आहे आणि त्याचे गुरु वेगळे आहेत तर त्याला तिथे पाठवलं जातं. तर हे आहेत आणि त्यावरून त्यांची परीक्षा होते की त्यांची अवस्था कुठल्या अवस्थेत ते आहेत. तर इथे बाबांची एक हा पैलू पण त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यामुळे इथे आता गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा जेव्हा 9व्या वर्षी घर सोडलं तेव्हा त्यांनी अख्ख्या भारताची म्हणजे गोंदवलेपासून पूर्ण त्यांचं जे गाव गोंदवलेपासून पूर्ण भारताची यात्रा केली आहे. तिथे ते अगदी अक्कलकोटचे स्वामी समर्थ सगळ्यांची त्यांची भेट झालेली आहे. आणि परंतु त्यांना उपदेश दिला कोणी म्हणजे जोपर्यंत त्यांचे जे सीता हे आहेत ह्यांचं नाव काय आहे आता मी थोडी तुकामाई, हां, मला ते आता हे इथे सीताबाई म्हणून ते सीतामाई असं वाटत होतं, तुकामाई. तर शेवटी तुकामाई हे हेळगावच्या तुकामाई हे आपल्या महाराष्ट्रातलेच गुरु. म्हणजे त्यांनी अख्खं पूर्ण सर्वत्र त्यांनी पालथं घातलं म्हणजे भारत. आणि कोणी ते प्रत्येक महान विभूतींच्या जवळ गेले, त्यांनी त्यांची विद्या दिली
आणि ती विद्या त्यांनी शिकली सुद्धा, पण अनुग्रह नाही दिला. अनुग्रह म्हणजे नाव नाही दिलंय आपलं. तर कारण त्यांचा आध्यात्मिक पिता हा वेगळा होता, आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा अधिकारी हा वेगळा गुरु होता. म्हणून शेवटी ते तुकामाईंकडे आले, हेळगावच्या इथे महाराष्ट्रातच फिरून पुन्हा. आणि मग तिथे त्यांना अनुग्रह झाला. आणि मग महाराजांचं काय तर म्हणजे अफाटच आहे, प्रचंड मोठं कार्य आहे. तर अशा पद्धतीने हे सत्पुरुष असतात. आणि तसंच झालं बाबा मुक्तानंदांचं पण. बाबा मुक्तानंदसुद्धा 9व्या वर्षी घराच्या बाहेर पडलेले आहेत. आणि त्यांची आता साई काका आहेत, त्यांची जी हे पाठवलेत यूट्यूबच्या लिंक्स. तर आता 21 तारखेपासून 23 मेपर्यंत बाबांचा बुद्ध पौर्णिमा येईपर्यंत बाबांच्या जयंतीचा सप्ताह साजरी केला. तर साई काका हे मुक्तानंद बाबांचे शिष्य आहेत, उत्तराधिकारीच आहेत पुढचे सिद्धयोगाचे. खूप मोठे आहेत. मी त्या दिवशी पण म्हटलं की माझी आणि मला त्यांची भेट झालेली आहे. तर साई काकांनी सुद्धा बाबांचं पूर्ण जीवनचरित्र त्या यूट्यूबमध्ये आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं मुक्तानंद बाबांची वडिलोपार्जित जमीन 3 ते 4 हजार एकर होती, एवढी जमीन होती. परंतु त्यांना ध्यास लागला होता गुरूंचा आणि त्या शोधात ते 9व्या वर्षी बाहेर पडलेले आहेत. आणि मग ते जवळजवळ 40 वर्ष म्हणजे त्यांनी 40 वर्ष वयापर्यंत साधारणतः की त्यांनी 60 महान विभूती त्यांच्या जीवनात आले. आणि त्यांचं एवढं अध्ययन आणि एवढं झालं. परंतु त्यांना मग शेवटी झिपरू अण्णा त्यांनी सांगितलं, हे पण अवधूत अवस्थेत असलेले की जे येवल्या जवळचे, आपण ते त्यांचा रेफरन्स शक्तिविलासमध्ये पण वाचला. आणि त्यांनी सांगितलं की तू गणेशपुरीला जा, तुला अनुग्रह तिथं होणार आहे आणि तुझी ते वाट पाहत आहेत. तर ही गोष्ट आहे. तर 60 ते 70 एवढ्या मोठमोठ्या उच्च महान विभूतींना भेटून शेवटी ते गणेशपुरीला आले बाबा मुक्तानंद. तर अशा पद्धतीने हे ह्या महान विभूतींचं कार्य आपल्या सर्वांसाठी चालतं. आणि परमात्मा शक्तीने हे सगळी स्थापना योजना व्यवस्था केलेली आहे आपल्या सर्वांसाठी. तर आता आपण इथे थांबूयात.